तर गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. मी उमेश जोशी तळेगावकर, फिट नेशन महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचा विषय थायरॉइड. नेमकं थायरॉइड म्हणजे काय? हा कुठला रोग आहे किंवा हा कुठला नवीन उद्भवलेला आजार आहे? थायरॉइड म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला समजेल आणि पटेल अशा साध्या सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगतो. आणि थायरॉइड कसा होतो, तो कमीही पण कसा होतो, त्या पण सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत चला. नेमकं थायरॉइड म्हणजे काय? थायरॉइड हा कुठला आजार आहे तर नाही. मी सरळ आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. थायरॉइड म्हणजे तुमच्या गळ्यात इथे जिथे घंटी का काय असते, इथे एक ग्रंथी असते फुलपाखराच्या आकाराची. त्या ग्रंथीला थायरॉइड असे म्हणतात. ठीक आहे. आता या ग्रंथीचं काम तुमच्या शरीरात हॉर्मोन्स तयार करायचं असतं. T3 आणि T4 नावाचे हॉर्मोन्स ही ग्रंथी तयार करते. शरीरातील ऊर्जा, पचनक्रिया, हृदयाचे ठोके म्हणजेच एकंदरीत शरीराचं इंजिन चालवायचं काम ही ग्रंथी करते. जेव्हा थायरॉइड आजार कसा तुम्हाला उद्भवतो? जेव्हा ही ग्रंथी तिचं काम नियमित करायचं सोडून देते, तेव्हा तुम्हाला थायरॉइड हा आजार उद्भवतो. आता याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत. एक तर ही ग्रंथी जास्त काम करते, त्यात कामच करणं सोडून देते, कमी काम करते. त्याला हायपोथायरॉइड किंवा हायपरथायरॉइड असे म्हणतात. तर हायपोथायरॉइडमध्ये काय होते ते मी तुम्हाला पहिले सांगतो. जर थायरॉइड कमी झाले म्हणजे हायपोथायरॉइड झाला तर कमी खाल्लं तरी जास्त वजन वाढणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, महिलांमध्ये अनियमित पाळी न येणे, चिडचिड वाटणे, अशा समस्या तुम्हाला उद्भवतात. ह्या हायपोथायरॉइडमध्ये या समस्या तुम्हाला उद्भवतात. आणि आता आहे हायपरथायरॉइड म्हणजे थायरॉइड जास्त वाढलं तर. थायरॉइड जास्त वाढलं तर तुम्हाला पुढील प्रमाणे समस्या उद्भवू शकतात. जर हायपरथायरॉइड झाला तर तुम्हाला वजन कमी होणे, किती खाल्ले तरी वजन कमी होणे, वजन झपाट्याने कमी होणे, चिडचिड वाटणे, झोप न येणे, उष्णता लागणे. म्हणजे हायपोथायरॉइड म्हणजे थंडी लागते पण इकडे उष्णता लागते. अशा काही समस्याला तुम्हाला तोंड द्यावं लागतं. आजार कसा उद्भवू शकतो हे तुम्हाला सांगतो. अति ताणतणाव, जास्त चिडचिड, प्रमाणापेक्षा जास्त मानसिक ताण घेणे, आहारामध्ये आयोडीन नसणे, आहारात बदल असणे, नियमितपणाने जो आपल्याला पोषक आहार पाहिजे तो आहार नसणे. जर तुमच्या परिवारामध्ये अगोदर कुणाला असेल म्हणजेच अनुवांशिकता, तरी तुम्हाला थायरॉइड होऊ शकतं. आणि एक रोगप्रतिकारक शक्ती, जेव्हा तुमच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती थायरॉइडला आपला शत्रू मानून तिच्यावर हल्ला चढवते, तेव्हा पण हे आजार तुम्हाला उद्भवू शकतो. थायरॉइड पूर्णपणे कमी करणे हे कठीण असले तरी त्याला कंट्रोलमध्ये ठेवता येतं. ते पण तुम्ही पुढील प्रमाणे त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकता. पहिली प्रोफाईल टेस्ट. तुम्हाला T3 आणि T4 THS या टेस्ट कराव्या लागते. डॉक्टरांनी दिलेली गोळी हे वेळोवेळी घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय खायचं आहे? हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे, दही, मोड आलेली कडधान्य, अशा गोष्टी तुम्हाला खायचं आहे. काय टाळायचं आहे? ब्रोकली, फ्लावर, जंक फूड, मैदा, अशा गोष्टी तुम्हाला पूर्णपणे, जास्त तेलकट, अशा गोष्टी तुम्हाला पूर्णपणे टाळायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला व्यायाम करायचा आहे. व्यायाम रोज चालणे, वेगाने चालणे, सायकलिंग, जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला व्यायाम करायचा आहे. योगासन करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मत्स्यासन करायचं आहे, सर्वांगासन करायचं आहे. आणि जे काही तुम्हाला योगामध्ये आसन येतील किंवा यूट्यूबवर तुम्हाला सहजासहजी मिळू शकतात, अशी आसन तुम्हाला करायचं आहे. त्याच्यामुळे थायरॉइड हा कमी आणि त्याच्यावर कंट्रोल आपण ठेवू शकतो. तुम्हाला रोज ताणतणाव न कमी घेता, ताणतणाव कमी घेऊन तुम्हाला एक 8 ते 7-8 तासाची तर झोप तुम्हाला रोजची पाहिजे. त्यामुळे नक्कीच तुमच्या थायरॉइडवर कंट्रोल होईल आणि
कमी पण होईल. शेवट एवढंच सांगतो, सकस आहार, चिंतामुक्त मन, व्यायाम, योगासन आणि जी डॉक्टरने दिलेली गोळी, ती गोळी योग्य प्रमाणे घेणे, या 4 गोष्टी तुम्ही पाळल्या तर तुम्ही सामान्य जीवन जगू शकता. तर थँक्यू. आज मी एवढंच बोलतो. या चॅनलवर व्हिजिट केल्याबद्दल आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.